आणखी एका मोठी बातमी आहे। बीडच्या परळीमधील रेल्वे स्थानक परिसरात एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण झालेली आहे। शिवभोजन केंद्रावर एक दिव्यांग व्यक्ती जेवण करण्यासाठी गेली होती। त्यावेळेला शिवभोजन केंद्राचा मालक, आचारी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण तयार नाही असं म्हणत या दिव्यांगाला बाहेर काढला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे। तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये, पण त्याची दृश्य व्हायरल होताना दिसतात। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। विकास, काय सांगाल? गोरगरिबांना 5-10 रुपयांमध्ये जेवता यावं यासाठी असलेलं हे शिवभोजन केंद्र, मात्र या ठिकाणी एका दिव्यांगाला मारहाण होताना दिसते। नेमकं कधी हा प्रकार घडलाय आणि कशामुळे घडला होता? फरा, निश्चितच आपण या संपूर्ण व्हिडिओमधून पाहू शकतो आणि अलीकडच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातील जी काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशामध्येच ही जी घटना आहे ती समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। परळी रेल्वे स्थानक परिसरामध्ये एक शिवभोजन केंद्र आहे आणि याच शिवभोजन केंद्रामध्ये एक दिव्यांग व्यक्ती जो आहे, जरासा बोळसर असणारा व्यक्ती जो आहे, तो जेवण करण्यासाठी गेला होता। मात्र त्या ठिकाणच्या शिवभोजन केंद्राचा जो मालक होता त्याच्याकडे जेवण तयार नव्हतं, हे क्षुल्लक कारण होतं आणि याच क्षुल्लक कारणावरून ह्या व्यक्तीला या ठिकाणी मारहाण झाल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जो केंद्रावरती तो व्यक्ती जो आहे तो पोहोचला होता, परंतु जेवण नसल्यामुळे त्याला बाहेर खेचून काढण्यात आलं आणि त्यानंतर त्याला जी मारहाण आहे ती रस्त्यावरती पाडून करण्यात आल्याचा हा संपूर्ण प्रकार आपल्याला व्हिडिओमधून पाहायला मिळतो आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाहीये आणि कोणी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे देखील आलेलं नाहीये, परंतु एका सुज्ञान नागरिकांनी या ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलेला आहे आणि ही जी घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु या घटनेनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर सध्या संताप जो आहे तो व्यक्त केला जातो आहे, कारण की हे क्षुल्लक कारण होतं आणि याच क्षुल्लक कारणावरनं ही मारहाण जी आहे ती या व्यक्तीला झाल्याचं पाहायला मिळतंय। चूक नेमकी कोणाची होती हा खरं तर तपासाचा भाग असेल, परंतु एका क्षुल्लक कारणावरनं ही अशी मारहाण करणं हे कितपत योग्य वाटतं हे देखील हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे। एकंदरीतच ज्यावेळेस एखादा व्यक्ती ही या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येईल त्यानंतर याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। फरा, निश्चितच त्यामुळे आता कोण पुढे येतं, गुन्हा कधी दाखल होतो ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।